स्टुडंट्स, तर आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो कालचा व्हिडिओ पोस्ट केला होता की 60 ते 80 मार्क मध्ये कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर थोडे जास्त मार्क असतील तर कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे. त्या व्हिडिओ नंतर खूप मुलांचे क्वेश्चन आले की दादा टेक ब्रांचेस नेमके काय आणि कोअर ब्रांचेस नेमके काय, कोणती ब्रांच आम्ही घ्यावी याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. तर आपण मेन म्हणजे आज त्याच्यावरतीच तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलोय की नेमकं टेक ब्रांचेस काय, कोअर ब्रांचेस काय, कोअर ब्रांचेस वरून 4 वर्षांनी काय अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहे, टेक ब्रांचेस मधून तुम्हाला 4 वर्षांनी काय अपॉर्च्युनिटी, त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहे. आता कॉलेज कोणतं घ्यायचं, ब्रांच कोणती घ्यायची हे आपण सगळ्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही अजून सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्याच्यावरती तुम्हाला सगळे अपडेट्स मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे, त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही एनरोल इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे पण काही नवीन अपडेट असतील ते तुमच्या सोबत लगेच भेटणार. तर आता सगळ्यात पहिले खूप मुलं काय चुका करतात त्या कॉमन मिस्टेक्स आपण बघणार आहे. तर मोस्टली मुलं 3 चुका खूप मेन करतात. मुलं काय करतात की सीएस ब्रांच घेतात किंवा टेक्निकल ब्रांच म्हणजे आयटी एआयडीएस घेतात, बट 1 ते 2 वर्षानंतर त्यांचा कोडिंग मध्ये इंटरेस्ट राहत नाही. म्हणजेच काय की त्यांना इंटरेस्ट खूप वेगळ्या ठिकाणी आहे, पण ते सीएस ते आयटी खूप त्यांचे मित्र घेत आहे किंवा सोसायटी मधले काही मुलं घेत आहे, त्याच्यामुळे ते सीएस आयटी ब्रांच साठी जातात. बट त्यांना 1 ते 2 वर्षानंतर जाणवतं की आपल्याला कोडिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये. तरी सगळ्यात मोठी पहिली चूक मुलं करतात. त्यानंतर मुलं काय करतात, सीएस आयटीच्या नादामध्ये खूप खालच्या कॉलेजला ऍडमिशन घेतात. खूप खालच्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यामुळे काय होतं, तिथली फॅकल्टी इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती मॅटर करतं. आता त्यानंतर जे काही मुलं असतात की ते कोअर ब्रांचेसला ऍडमिशन घेतात का, तर फक्त टॉप कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे खूप दरवर्षी अशा केसेस आहेत की त्या विद्यार्थ्याला टॉप कॉलेज पाहिजे असतं, म्हणजेच सीओईपी झालं, व्हीआयटी झालं, वालचंद झालं, यांचे फक्त नावं पाहिजे असतात टॉप कॉलेजचे. आणि ते मुलं काय करतात, कोअर ब्रांचेस घेतात, जसं की मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेस घेतात. आणि तिथे जाऊन त्यांच्या ज्यांनी ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलचे जे कोअर सब्जेक्ट असतात ते पासिंग आउट त्यांचे होत नाही, त्याच्यामुळे त्यांचे बॅक लागतात, इयर ड्रॉप होतात. अशा काही ज्या चुका आहेत त्या मुलं करतात. आणि ह्या चुका करण्याआधी तुम्हाला नेमकं कोणता इंटरेस्ट आहे ते जाणून घेणं महत्वाचं, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. आता मुलं काय करतात, आता तुम्ही बघा, तुम्हाला सुद्धा एक प्रश्न आला असेल की नेमकं सीएस आयटी एआयडीएस एआयएमएल घेऊ की एएनटीसी घेऊ की इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स वर्सेस सिव्हिल घेऊ, मेकॅनिकल घेऊ, इलेक्ट्रिकल घेऊ, मेकॅट्रॉनिक्स घेऊ, नेमकं मी काय घेऊ, टेक घेऊ की कोअर घेऊ, विच इज बेस्ट फॉर मी, म्हणजे माझ्यासाठी कोणतं चांगलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जे एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग बॅच आहे ती ऑलरेडी आपली चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट मिळतो. आपण या बॅचमध्ये नेमकं काय मिळणार आहे ते बघू शकता की आपल्याला गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड्स मिळणार आहे, म्हणजेच प्रत्येक राऊंडला टेक ब्रांच घ्यायची, कोअर ब्रांच घ्यायची, याचा सगळा गायडन्स विथ पूर्ण कॅप राउंड कसे चालतात त्याचा गायडन्स मिळणार आहे. स्पॉट राऊंड आणि आयएलएस राऊंडला म्हणजे कमी पर्सेंटाला चांगलं कॉलेज कसं मिळू शकते या राऊंड थ्रू त्याचा गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. कंप्लीट कॉल सपोर्ट मिळणार, कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे आणि बरेच काही फीचर्स मिळणार आहे. स्क्रीनवरती फीचर लिहिलेले आहे, तुम्ही ते वाचू शकतात. आणि जर तुम्हाला कॉलवरती इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे. कारण या बॅचमध्ये खूप लिमिटेड सीट्स आहे, कारण ही 1 to 1 काउन्सिलिंग बॅच आहे, त्याच्यामध्ये कमी सीट्स राहणार आहे. 5,000 प्लस विद्यार्थ्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये ही बॅच घेऊन त्यांच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे. आता नेमकं ब्रांच सिलेक्शन कशावरती डिपेंड करतं. आता हे खूप मुलांना प्रश्न असतो आणि हे खूप आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की ज्यावेळेस ब्रांच सिलेक्शन असतं ना ते तुमच्या इंटरेस्टवरती डिपेंड करतं, नेमका तुमचा इंटरेस्ट कशामध्ये. कारण मोस्ट मुलं काय करतात, मोस्ट मुलं विचार करतात की कोअर ब्रांचेस आर बेस्ट, की कोअर ब्रांचेस चांगले. खूप मुलं विचार करतात की टेक्निकल ब्रांचेस चांगले, कारण आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं की एआयनी खूप टेक ओव्हर केलेलं आहे, मोठे मोठे इंडस्ट्री समिट्स इंडियामध्ये होत आहे आणि टेक मध्ये खूप जास्त रिव्होल्युशनरी चेंजेस होत आहे, त्याच्यामुळे मुलांना वाटतं की टेक ब्रांचेस चांगले आहेत. बट ऍक्च्युअली कोअर वर्सेस टेक कोणतं चांगलं आहे असं मुळीच नाहीये. मेन म्हणजे काय, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये ते मॅटर करतो. तुम्हाला आता काय करायचंय, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये डिपेंड करतो ते बघायचं की नेमकं तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. जर तुम्हाला टेक मध्ये जायचं तर तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करायचंय की तुम्ही कोडिंग मध्ये खरंच एन्जॉय करू शकणार आहे का. त्यानंतर जर तुम्हाला मेकॅनिकल याच्यामध्ये जायचं असेल तर मशीन्स मध्ये तुम्ही मशीन सोबत काम करताना एन्जॉय करू शकणार आहे का. आणि तुम्हाला भविष्यामध्ये 4 वर्षानंतर इंजिनिअरिंग केल्यानंतर कोणत्या टाईपचं करिअर पाहिजे हे तुम्हाला विचार करायचं. आता मी जे सांगेल की जी ब्रांच आहे ती फक्त ट्रेंड वरती चूज करू नका, म्हणजे त्या ब्रांच मध्ये काय स्कोप आहे किंवा काय ट्रेंड आहे, म्हणजे ट्रेंड वरचे स्कोप असं कधी चूज करू नका. तुमचं इंटरेस्ट काय नेमकं त्या ब्रांच मध्ये, की त्या ब्रांच मध्ये तुमचा 4 वर्षानंतर इंटरेस्ट राहणार आहे का.
जर कोणी विद्यार्थी आज जर IT ब्रांच किंवा CS ब्रांच घेत असेल आणि त्याला कोडिंग मध्ये मुळीच इंटरेस्ट नाही, तर त्याला 4 वर्षाची इंजिनिअरिंग केल्यानंतर पूर्ण लाईफ ती कोडिंग करायची. मग जर तुमचा इंटरेस्ट त्या ब्रांच मध्ये नाही तर तुम्ही आताच दुसरी ब्रांच चूज करू शकता. सो फक्त एक चुकीची ब्रांच जर तुम्ही निवडली तर पूर्ण पुढची तुमची लाईफ खराब होऊ शकते. त्याच्यामुळे जर तुम्हाला सुद्धा पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल, काही जर डाऊट सॉल्व्ह करायचे, तर स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरला जाऊन कॉल करू शकता. आता नेमकं आपण काही करिअर्स आपण घेऊन आलोय की जे नॉन टेक ब्रांचेस मधून होतात, म्हणजे कोर ब्रांचेस मधून. जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर तुम्ही केली तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला कुठे कुठे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नंतर तुम्ही जर PG करत असाल तर कोणत्या फील्डमध्ये करू शकतात, PhD जर करत असेल तर कोणत्या फील्डमध्ये करू शकता. तुम्ही स्क्रीनला व्हिडिओला पॉज करून हे बघू शकता. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्ही काय काय नेमकं फ्युचरमध्ये करू शकता हे तुमच्या स्क्रीनवरती आहे. जर तुम्हाला बाकीच्या ब्रांचबद्दल बघायचं असेल की इलेक्ट्रिकल मधून काय होतं, इलेक्ट्रॉनिक्स मधून काय होतं, ENTC मधून काय होणार, त्यानंतर IT मधून, CS मधून काय होणार, AIML मधून काय होणार, हे सगळं बघायचं असेल ना तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे खाली त्याच्यावरती कॉल करा आणि ते तुम्हाला गाईड करतील. आणि नेमकं आता काही मुलं काय करतात की नेमकं असं विचार करतात की मी जर आज कोअर ब्रांच घेतली तर मला उद्या जाऊन भविष्यात IT मध्ये जाता येणार नाही किंवा मला कोअर ब्रांचेस मध्ये जावं, तर तसं बिलकुल नाहीये. जर तुम्ही कोअर ब्रांच घेत असेल आणि तुम्हाला ITचं नॉलेज आहे तर सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन हे राहणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल की मेकॅनिकलचे खूप लोक ITचे कोर्सेस करून IT फील्डमध्ये येतात. तर तेच मला सांगायचे की मेकॅनिकलच नाही तर मेकॅनिकल, सिव्हिल आणि जे इलेक्ट्रिकल अशा ज्या ब्रांचेस आहेत त्या लोकांचे ते मुलं सुद्धा असे सेशन्स करून म्हणजे ITची ट्रेनिंग घेऊन IT इंडस्ट्रीमध्ये टॉप टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये काम करतात. तुम्ही काय करू शकतात, जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग चालू आहे तर साइड बाय साइड तुम्ही ITच्या स्किल्स डेव्हलप करू शकता, जसं की प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पायथन, जावा, वेब डेव्हलपमेंट, डेटा अनालिटिक्स, AI टूल्स जे आता नवीन चालू आहे ते तुम्ही स्किल्स डेव्हलप करू शकता. कारण जेवढ्या स्किल्स तुमच्याकडे जास्त ITच्या आणि तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला जास्त मिळणार आहे. तर मी तेच सांगायचं तुम्हाला की कोअर इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही सुद्धा राहू, तुम्ही कोअर मध्ये राहिले तर कोअर मध्ये सुद्धा तुम्हाला फायदा आहे. जर तुम्ही IT नॉलेज घेतलं तर तुम्हाला कोअर प्लस IT बेस्ट अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. सो तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि कोअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ. मला एकच सांगायचं की तुम्ही स्वतःला एका ब्रांच सोबत म्हणजे एका ब्रांच मध्ये असं नको करा की मला त्याच ब्रांच सोबत राहायचं. तुम्ही कोअर प्लस टेक्निकल स्किल्स जर घेतल्या तर चांगले बेटर करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे. आता मला एकच कन्क्लुजन तुम्हाला सांगायचं आहे पूर्ण सेशन मधून की जी पण काही ब्रांच आहे, तुमची जी ब्रांच आहे ती तुमचं फ्युचर डिसाईड करत नाही. जी ब्रांच तुम्ही इंजिनिअरिंगला घेणार ती ब्रांच तुमचं फ्युचर डिसाईड करणार नाही. फक्त तुम्ही कोणत्या वेला जाणार आहे ते डिसाईड करणार आहे. आता तुमचं फ्युचर्स कोण डिसाईड करणार आहे, तुमच्याकडे किती स्किल्स आहेत हे तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. सो जर याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर तुम्ही खाली स्क्रीनवर नंबर आहे, स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून तुम्ही विचारू शकता की कोणत्या ब्रांचेस घ्यायला पाहिजे, कोणत्या ब्रांचेस नाही घेतल्या पाहिजे. सगळे डिटेल माहिती तुम्हाला त्या नंबरवरती मिळणार आहे. आता ज्या स्टुडंट्सनी ऑलरेडी एनरोल इयरची काउन्सिलिंग घेतली किंवा मागच्या वर्षी घेतलेली होती त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की त्याच्यामध्ये वेगवेगळे रिव्ह्यूज आहेत. समृद्धी, यश, काही रिव्ह्यूज आपल्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड आहे. जर तुम्हाला सुद्धा या बॅचचा पार्ट व्हायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. आता तुमचा सर्वांचा स्कोअर आलेला आहे, पण नेमकं पुढे करायचं काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक ब्रांच वर्सेस कोअर ब्रांच बघितलंय. लवकरच आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतो की जर तुम्हाला 100 ते 120 मार्क असतील तर काय करायचंय. काही मुलांचा विचार चालू आहे की मला पुढे उद्या जाऊन ड्रॉप घेऊ का सर, किंवा मी पार्शियल ड्रॉप घेऊ का, याच्यावरती सुद्धा आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो तुम्हाला सुद्धा काउन्सिलिंग मध्ये जर एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही एन्क्वायरी करू शकतात. आणि आपली CET 2 कॅम्पसची सिरीज चालू आहे, मिशन इंजिनिअरिंगची सिरीज चालू आहे, त्याचा तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये फायदा होऊ शकतो. तर ते व्हिडिओ नक्की बघा आणि आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आणि व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केला नसेल तर आजच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. थँक्यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट.